श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं नवीन नाशिक पवननगर परिसरात सर्वत्र सजावट विद्युत रोषणाई करण्यात आली होती। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। भारतीय जनता पार्टीचे तसंच महाकाली सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मुकेश शहाणे यांच्या वतीने सर्व मंदिर परिसरांमध्ये विद्युत रोषणाई, मुख्य रस्त्यांवर आकाशकंदील, भगवे झेंडे तसंच विद्युत पोलांवरही रोषणाई करण्यात आल्यानं जणू दिवाळीचा सण साजरा होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। रामलल्लाच्या सोहळ्यानं परिसरात नवचैतन्य निर्माण झालंय। सर्वत्र धार्मिक वातावरण तयार झालं आहे। घरोघरी भगवे झेंडे लावण्यात आले। पवननगर स्टेडियमवर प्रभू श्री रामचंद्रांची 51 फूट उंच प्रतिमा तयार करण्यात आली होती। तसंच 301 जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, सोनाली राजे, बाळासाहेब पाटील, अर्चना दिंडोरकर, जयश्री धारणकर, रवी पाटील, किरण जगताप, ज्योती वडाळकर आदी मान्यवरांनी आरतीचा लाभ घेतला। यावेळी आयोजक मुकेश शहाणे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला। मी दोघे हिरेंचं खूप खूप मनापासून धन्यवाद करतो आणि रामचंद्री मी प्रार्थना करतो का दोघे हिरे असेच एकत्र राहावं, म्हणजे आमच्या सर्वांचं संकट दूर होईल। कोणालाही काही वाटलं नाही की रामचंद्र प्रभूच्या आज नतमस्तक खरंच प्रार्थना करतो का लवकरात लवकर हे दोन हिरे एकत्र होऊ द्या, असेच आम्हालाही सगळ्यांना पुढे घेऊन जाऊ द्या ही विनंती करतो। आणि सीमाताई एक दोन या दिवसाचा मी मनपूर्वक शुभेच्छा देते। आजच आपण बघितलं असेल की सकाळी आपले लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी सकाळी राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे केलेली आहे आणि अनेक जणांचं स्वप्न, बऱ्याच जणांनी जिथे बलिदान दिलं असं स्वप्नपूर्ती आज झालेली आहे आणि हा सुवर्ण क्षण आज नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो आहे। आणि आज आपल्या मतदारसंघात, आपल्या प्रभागात अतिशय सुंदर आयोजन या प्रभागाचे नगरसेवक मुकेश भाऊ यांनी केलेलं आहे। त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते। त्याचबरोबर सगळ्यांना या दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। धन्यवाद। जय श्रीराम। यावेळी परिसरात भव्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती। यावेळी भजन संध्या, रामगीतं तसंच प्रसाद वितरण करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमाचा तसंच प्रसादाचा भाविकांनी लाभ घेण्याचं आवाहन माजी नगरसेवक मुकेश शहाणे तसंच पवन कातकाडे, गौरव केदारे, आनंद आडले, चेतन सानप यांच्या वतीनं करण्यात आलं। धन्यवाद। किरण आहेर, न्यूज टुडे, नाशिक।